तर लासूरण्याचे बबनदादा चव्हाण जे आहेत त्यांनी नवीन खरेदी केलेली आहे। तर खरेदी कोणती आहे, कुठून घेतला, कितीला घेतला, हे सगळं आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पहिले सबस्क्राईब करा। तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार दादा। नमस्कार। नमस्कार। कुठून घेतला तुम्ही हे वासरू? तो बैल खरसुंडीचा आत्ता बाजार झाला। हां, खरसुंडीच्या बाजारातून ह्यो बैल खरेदी केला। 13 महिन्याचा ह्यो खोंड आहे। 1 वर्ष 1 महिना झाला। 41,000 रुपयाची खरेदी आहे जागेवली। हो। त्यावेळेस तुम्ही काय बघून घेतलं त्याच्यामध्ये? काय बघून घेतलं, लांबी रुंदी उंची बघितली, वय मर्यादा बघितली त्याची। तुम्हाला त्यातलं कानाचा टाकोळा बघितला। मी गेलो तो 1.5 दिवस बाजारात उभाच होता, 1.5 दिवस बसला नाही। म्हणजे म्हणलं ह्यो खोंड आहे रगील, यायला रोमनभर चालणार आहे आपल्याला, परत मापात होणार बैल। त्यामुळे मग आता मग केली खरेदी नाही। अजून काय अंगाला हात देत लावून असं काय देत नाही, खास म्हणजे ते झालंच। तर तुम्ही ते आता मला दाखवा तुम्ही काय बघून घेतलेलं। जे नवीन घेणारे असतील, जे विकत वगैरे घेतात वासरू वगैरे खरेदी करायला गेल्यावर, त्यांनी काय बघून घ्यावं, कशा प्रकारे तुम्ही ते बघता? त्याचं बघता आता हे कान बारीक, हां, कान बारीक, मग चेहऱ्याला चेहरा असा उभा चेहरा, गळवण नाही लय, ही खाली बेंबाट नाही लय, शिंगाला जरा भोंडा आहे। हे तर मी या कांबे लावून असा ही आता शिंग उचलून घेणार वर अशी चढवणार। रोमनची बी अशीच होती, तर चाण्या लावून मी घेतली, वर घेतली। ह्यो कोण गुरातला ह्याचा असल्यामुळे लय जरा लय कावरा आहे। अजून त्याला पट्टीला हात लावून काय देत नाही आम्हाला, अजून आपल्या टाळ्यावर नाही आला अजून। किती दिवस झाले घेतलेल्या? आता होईल 15 दिवस, 15 दिवस झाला आता आणून त्याला, तर हात लावून नाही देत अजिबात, अजून हात लावून देत नाही। त्याचा त्याला काय खुराक काय ठेवतो त्याचा दररोज? आता खुराक काय, कच्ची करडी, पेंड, भुसा, मुडदाई डाळ, 3 प्रकार असते। दिवसभर वैरण काय असते त्याची? वैरण काय, आता ज्वारीचं कडवाळ आहे, आता वाढ संपलं, आता ज्वारी बिरीच आपली कापून घालायची बैलासनी खायला यायला आपलं। आता नाही वरणी घ्यायची काय, आता त्याला घेतलाय, पण तो आता अजून हात लावून देणार। मग तुम्ही त्याची प्रॅक्टिस घ्यायला कधी सुरुवात करणार, कधीपासून सुरुवात करणार? अजून महिनाभर जाणार। एक बार हातावा आला का नाही आपल्या टाळ्याला आला देव, मग जोडायचा झोपायचा, अंगावून हात, अजून अंगावून हातच लावून देत नाही, हातच लावून देत नाही, जंप खाणार, अल्लाच उडी मारणार। त्यामुळं म्हणलं आता याला शांत होऊन द्यायचा भाई, शांत झाल्यामुळे म्हणलं मग काय ते करू पोरांना, म्हणलं असं करायचं। याची प्रॅक्टिस घ्यायची म्हणली तर तुम्ही कुठे प्रॅक्टिस घेता आणि कशी घेता? प्रॅक्टिस म्हणजे कसं करायचं, फाटीवून ह्याचा द्याला टेम्पोत घालून बैलांच्या बरोबर झोपायचा। म्हणजे तुमच्या गावात एक फाटी आहे आधीपासूनच? हो, फाटी आहे, पहिल्यापासूनच फाटी आहे गावात आपल्या। आणि ती फाटी आम्ही टाकली, म्हणजे चांगली रोलिंग बिलिंग करून आम्ही 1 नंबर पळायला केलंय। बैल आपली घरची बैल 2 मोठी पळायला असल्यामुळे बारके खोंड शिकणार आता। याच्यावर भविष्यात कोण पाहणार आहे? कोण आता तसं काय, रोमन पळेल, दुसरा एक खोंडा चिडचणवर आणला नाचा, तो पळतोय चांगला नाचा। 5-6 बैल आहेत ना, 5 आहेत त्याचा। बरं, 5ची कुठली कशी हाणायची त्या पद्धतीने, असं आहे। कोणत्या खांदी चांगला पोहतो अजून तर माहित नसेल काय? अजून त्याची प्रॅक्टिस घ्यायची, अजून खांद्यावर त्याच्या झोच नाही ना। आता मान कुठं बघा उच किती, आता मला सांगा, कनाडा खाली किती आहे। आता मला सांगा की आपल्याला कोणत्या खांदी पळतो तो माहित नाही, त्याची प्रॅक्टिस कशी घेतली माहित नाही, मग आता तुम्ही कसं बघणार आहे तर कोणत्या खांदी चांगला पळतो हे तुम्ही कसं शोधणार आहे की कोणत्या खांदी तो आता चांगला पळतो ते? आता आम्ही फेरे चालू करायचं काढायला, 1 बार डावीने घालायचा, 1 बार उजवीने घालायचा, मग बाबा उजवीने लय पळतो, मग डावीने लय कमी पळतो, आपल्याला कळतं की लगेच कळून येतं, लगेच कळतं। डावीने 1 फेरा काढला, उजवीने 1 बाबा 2 फेरे उजवीने झाले, डावीने बाबा लय पळतो, डावीने घाला, आधी असं करायचं, फेरे काढायचे। खराब होता लय, पण असं सारखं ध्यान त्याचं इकडे तिकडे नुसतं हार नाही घेत आहे, सारखा बावरला घेत आहे, म्हणजे अंगावर हात बी लावून देत नाही, अंगाला स्पर्श होऊन देत नाही, लय चढाक रागीत आहे। आता तुमच्याकडे किती टोटल झालेत? 5. त्यातले किती मैदानावर असतात?
मैदानावर 2च उतरावतो, 2-3 उतरावतो. हम्म, 2 नाही उतरवतो अजून. हम्म. म्हणजे आता अजून 15 दिवसांनी उतरवायची मी. प्रॅक्टिस चालली आता. मैदान आपली जत्रवली जवळजवळ आपलं खेळायचं. लांब भाड्या तोड्याला बी लांब जायचं नाही. मग मस्त अड्डा आहे तर रोज अड्डा आहे. याचं नाव काय म्हटलं तुम्ही? त्याचं नाव अजून काय ठेवायचं चाललंय अजून. नाव ठेवायचं चाललंय अजून. हम्म. त्यांनी तिकडे काय नाव ठेवलं नव्हतं त्याचं? काय नाही बारकी खोंड गुरातली खोंड ही गायातली आपली मोकळी सलगर कुडली ते आपण बाजारात एक आणली घेतली आपण. असं काय आणि ते पार करायची. एकट्याला बारीक आहे आणि बारीक शेपूट बेंबाट नाही गळवण नाही लय मग सगळ्या गोष्टीनं पटायचं आणि जोरात होणार आहे. म्हणजेच एका नवीन नावानं एका नवीन रूपानं आता तो मैदानात येणार आहे. हो तर चांगलं आहे, चांगली खरेदी आहे तुमची. आता आपण लवकरात लवकर याला बघण्याची सगळ्यांनी इच्छा झालेली आहे. लवकरात लवकर सगळ्यांचं हे स्वप्न पण पूर्ण होईलच. तर धन्यवाद. सगळे माहिती तुम्ही सांगितल्याबद्दल, नवीन खरेदी तुमची काय होती ती सगळी सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.